काही असतात पण सगळे असत नाहीत, पण ती संधी येतेच. संधी येते, दरवाजावर खटखटते, एकदा दोनदा तीनदा चारदा 5,000 लाख वेळा खटखटते, कारण त्या संधीला तुमच्या आयुष्यात प्रवेश करायचाच असतो. पण बिचारी एवढ्या वेळा खटखटून जेव्हा तुम्ही दरवाजाच उघडत नाहीत तेव्हा ती संधी निघून जाते. तेव्हा ती संधी जेव्हा निघून जाते ना, ही काल्पनिक गोष्ट आहे, काल्पनिक गोष्ट आहे. तुम्हाला जाग येते आणि जाग आल्यास कळतं की जे कोणी खटखटत होतं, जे कोणी खटखटत होतं ती संधी होती, हे तुम्हाला कळतं. हे तुम्हाला कळतं. पण मित्रांनो, तुम्हाला सांगू का, जी संधी त्या क्षणाला आलेली असते त्याची एवढी चांगली संधी पण आयुष्यात मिळू शकत नाही. एकदा जर संधीनं पाठ फिरवलं तर तीच संधी पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकत नाही. कळतं मी काय म्हटलं? तर पुन्हा ती आयुष्यात येऊ शकत नाही. मी ही गोष्ट का सांगितली? ही आहे संधीची गोष्ट. का सांगितली? कारण जशाच तशी गोष्ट मला का आवडते माहिती आहे? या संधीच्या गोष्टीमुळे मी गरीब 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 आणि गरीब, एवढ्या वेळा गरीब का म्हटलं तेही सांगेन. एवढ्या गरीब शेतकऱ्याचा विठ्ठल, प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाने झाला, ह्या त्या सगळ्या गोष्टीला ही संधीची गोष्ट कारणीभूत आहे. म्हणून मी गोष्ट सगळ्या मुद्द्यांना मुद्दाम सांगत असतो. कशी कारणीभूत? मी 8वी 9वी आणि 10वी तसं मी पहिली शिकलो नाही. 4थी पर्यंत मी एका शाळेत शिकलो, जिल्हा परिषदच्या. पहिलीला मी शाळेत जाऊ शकलो नाही आमच्या घरच्या अडचणीमुळे. दुसरीपासून मी शाळेत जातोय, तेही माझ्या मोठ्या बंधूंनी शाळेत घातलं. जिल्हा परिषद शाळेला 2 हॉल होते, 2 वर्ग होते. एका वर्गात टीचरसाठी जागा होती, दुसऱ्या वर्गामध्ये एक कोपऱ्याला पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी, 4 कोपऱ्याला 4 वर्ग होते आमचे. चौथीचा वर्ग एका कोपऱ्यात, दुसरीचा वर्ग एका कोपऱ्यात, तिसरीचा एका पहिलीचा एका कोपऱ्यात. अशा शाळेमध्ये माझी 4थी झाली. आणि त्याच गावामध्ये, म्हणजे माझ्या प्रॉपर गावामध्ये, लातूर जिल्ह्यामध्येच माझं गाव आहे, माकेगाव नावाचं, त्या गावामध्ये आमची 10वी झाली. त्या गावामध्ये कामधेनू विद्यालय माकेगाव या नावाचं एक विद्यालय होतं, 5वी ते 10वी. त्या विद्यालयामध्ये माझी 10वी झाली. मी तुम्हाला सांगत होतो, 8वी 9वी 10वीला मी त्या गावात शिकत होतो. सकाळी शाळा आमची असायची 10 वाजता, शाळा सुटायची 4:30 वाजता. तर सकाळी ना आमचं शेत आमच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावरती आहे. सकाळची शाळेच्या अगोदर आम्ही सकाळी शेतात जायचो, 9 पर्यंत काम करायचो. जाताना एक धडा वाचून व्हायचा, 9 वाजता शेतातलं काम संपून परत यायचो, येताना एक धडा वाचून व्हायचा. संध्याकाळी 4:30ला शाळा संपली, पुन्हा शेतात जायचो, पुन्हा एक धडा वाचून व्हायचा, येताना अंधार पडलेला असायचा. दररोज 3 धडे वाचून व्हायचे, दररोज. पण घरी आल्यानंतर अभ्यास करायला काहीच नसायचं. मला सोडायचं, शाळेत जायचंय आणि आता होमवर्क नाही करायचं, बाकीचा अभ्यास नाही करायचा, मग शाळेत जायचं कशाला? असं ना, म्हणजे आतून इतका त्रास व्हायचा. बरं, अडचण अशी होती, आमच्या गावात लाईट नव्हती, घरी लाईट असायचा प्रश्नच नाहीये. बरं, अडचण, त्याच्या पुढची अडचण अशी होती की आम्ही एवढे गरीब होतो मित्र, आम्ही एवढे गरीब होतो की कंदिलाला किंवा चिमणीला महिनाभर रॉकेल मिळेल एवढे पण पैसे आमच्याकडे नव्हते, पण अभ्यास तर करायचा. बरं, मी बऱ्यापैकी मोठा होतो. मायनानं जर म्हणाला असतो की अण्णा मला रॉकेल पाहिजे कंदिलाला अभ्यास करण्यासाठी, वडिलांना खूप वाईट वाटलं असतं, माईला खूप वाईट वाटलं असतं. त्यांना दुखवायचं नाही हे पक्क ठरवलं होतं, नाही म्हणजे नाही, काय हो. आणि हे डोक्यामध्ये विचार सुरू असताना काय ट्यूबलाईट पेटली मला माहित नाही. माझ्या वर्गात एक मित्र होता सावकाराचा, माझ्या वर्गात एक सावकाराचा मुलगा होता. तुम्हाला सावकार कळतं? सावकार म्हणजे ना, खेड्यागावामध्ये एक मोठा माणूस असतो, ज्याच्याकडे जरा 4 पैसे असतात. त्यांच्याकडे एक दुकान होतं, किराणा दुकान होतं. आणि मला हे माहित होतं, ह्या किराणा दुकानामध्ये किराणा बरोबरच रॉकेल पण मिळतं हे मला माहित होतं. हे डोक्यात ठेवून मी त्याच्या मुलाला, भारत त्याचं नाव आहे, भारतला जाऊन भेटलो. भारतला म्हटलं, भारत आपण दोघं एकत्र अभ्यास करू. भारत, हो विठ्ठल करू अभ्यास. तो हो म्हटला. भारत तिथंच सोडला आणि पळत दुकानात गेलो. दुकानात भारतचे वडील भेटले होते नागांना. नागांनाकडे गेलो, नागांना समोर बसलो. नागांना म्हटलं, नागांना काय विठ्ठल, मी आणि भारत एकत्र अभ्यास करतो. नागांना, हो मुलांना करा अभ्यास. कुठल्याही बापाला लेकराने अभ्यास करतो म्हटल्यास, कुठल्याही माईला लेकराने अभ्यास करतो म्हटल्यास काय आनंद होतो. मलाही माहिती आहे ना, तर मी पण बाप आहे. तसा नागांना आमचा आनंद झाला, प्रचंड आनंद झाला. हां, करा पूर्व अभ्यास, काय अडचण आहे. मी अगदी प्रयत्न करून सांगण्याचा प्रयत्न केला. नागांना अडचण काय नाही, आम्हाला ना दररोज एक कंदीलभर रॉकेल द्यायचं. नागांनाचे डोळेच भेटले. नागांना क्षणभर काहीच कळलं. नागाने एकदम जवळ बोलवून घेऊन असं कुरळून, अरे किती छान आहे विठ्ठल तू, पुराणो एक कंदील नाही, तुम्हाला मी 2 कंदील रॉकेल देतो, अभ्यास करा. माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला दिवस, तुम्हाला काय सांगू पुराणो. इतका आनंद झाला ना, इतका एवढा मारत घरी गेलो ना, बाप रे बाप, जिंदगीतले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. म्हणजे इतका खुश ना, पुन्हा आयुष्यात एवढा खुश मी कधीच नाही झालो. इतका खुश झालो म्हणजे शब्दात नाही सांगू शकत.
उड्या मारत घरी गेलो. अभ्यास सुरू झाला मस्तपैकी. कंदिलाच्या चुलीतल्या राखेला कंदिलाचा फुगा उजळायचा, घेऊन जायचा नागानं दुकानात, कंदीलभर राखेल घेऊन यायचो घरी, मस्त अभ्यासाला लागायचो. माझी माय सगळ्याच आया काम करतात, कष्ट करतात. माझी माय जरा जास्तच कष्ट करणारी आई आहे. मी तुम्हाला संदेश गोष्ट सांगतो. माझी माय दिवसभर सतत काम करते, राबते. संध्याकाळी चुलीत घालण्यासाठी गोऱ्या ओले लाकडं काहीतरी घेऊन येणार, स्वयंपाक करणार, शेतात पाठवणार, आम्हाला खाऊ घालणार. जे काय उरलं थोडंसं ते खाणार, शिळपाकात चटणी भाकरी खाऊन झोपून जाणार. माझ्या मायला मध्येच जाग यायची. एवढंसं घर पत्र्याचं, त्या कोपऱ्याला मी बसलेला असायचो. माझी माय उठली, तिला कळायचं की त्या कोपऱ्यात कंदील सुरू आहे, म्हणजे हे पोरं जागे आहेत. तिला मध्येच बाथरूमसाठी वगैरे जाग यायची. ती मध्येच उठली की विठ्ठल झोपा माय, आता खूप उशीर झाला. घड्याळ कोणाकडे असा विषयच नाही, घड्याळ खूप मोठा विषय. तिला असं वाटायचं की मी झोपून उठली म्हणजे तो उशीर झालाय. माय म्हणायची झोपा, बस झाला आता अभ्यास. माझा एक सगळ्या मुलांना प्रश्न आहे, प्रामाणिकपणे हात वर करून सांगा, किती जणांचे आई वडील दररोज अभ्यास बस झाला असं म्हणतात? प्रामाणिकपणे वर हात करा, बस झाला अभ्यास, झोप आता. ठीक आहे, पण तुम्ही आज माझ्यासोबत आहात आणि आज तुम्ही उडान घेतली आहे, तुम्ही माझ्यासोबत चाललात, बरोबर आहे. आजपासून आत्तापासून आयुष्यात एकदाही वडिलांनी नाही ना अभ्यास कर म्हणायची गरज नाही पडली पाहिजे. कारण अभ्यास हा आपल्यासाठी करायचा असतो. अभ्यास करून आपण मोठे होत असतो आणि आपण मोठे झाल्यास आई वडील इनडायरेक्ट आपोआप मोठे होत असतात. म्हणून अभ्यास आई वडिलांसाठी नाही, अभ्यास आपल्यासाठी करायचा असतो. आपण मोठे झाल्यानंतर आई वडील काय मोठा तुम्हाला मी काय सांगतो. माझ्या माईला बापाला तुम्ही कधी भेटायला पाहिजे. न शिकलेले आई वडील किती मोठे होऊ शकतात हे जगातलं एकमेव उदाहरण असेल. अनएज्युकेटेड पॅरेंट किती मोठे होऊ शकतात हे जगातलं एकमेव उदाहरण असेल, तेवढे मोठे आहेत. म्हणून माय आणि बाप हे तुमच्या कर्तृत्वानं मोठे होत असतात. हे कर्तृत्व करण्यासाठी अभ्यास करायचा असतो. म्हणून आजपासून एकदाही तुमच्या आयुष्यामध्ये मायन बापाने अभ्यास कर म्हणायची गरज नाही पडली पाहिजे. हा झाला माझा विषय. माझ्या पण लेकराला एकदाही अभ्यास कर म्हणायची गरज पडली नाही मित्र. दररोज आजही त्याच्याशी मी 40 मिनिटं दररोज बोलतो. तो पुण्यात आहे, मी लातूरमध्ये आहे, पण 40 मिनिटातले 2 मिनिटं त्याला फक्त झोप म्हणून सांगतो. आता अभ्यास बस झाला, दररोज सांगतो, दररोज. 3 वर्ष झालं तुला, 2 वर्ष झालं गेल्या पुण्यामध्ये आहे, 2 वर्ष दर दिवस मी त्याला अभ्यास करू नको सांगतो. मला हे तुम्ही पॉईंट घ्या मला नो, त्याचं काही कारण आहे. त्यातून तुम्ही मोठे होणार आहात. तुम्ही मोठे झाल्यानंतरची मजा आहे ना, तुम्हाला कसं सांगू मी. आता तुम्ही जेव्हा मोठे होता ना, तेव्हा मायला बापाला काय आनंद होतो ना, मी शब्दात नाही सांगू शकत. मी कसा फॉर्म मध्ये सांगतो, आता माझा मुलगा येऊन करतो, ट्यून करतो, असे उद्या तुमच्या आईवडील सांगतील. त्यासाठी तुम्ही मोठे व्हायची खूप जास्त गरज आहे. आणि मग आमची माय झोपली बाथरूमला जाऊन, तिथपर्यंत आम्ही थोडी वाद कमी करायचो. माय झोपली पुन्हा आमची वाद वाढवायची, कंदिलाचा अभ्यास सुरू. आमचा अभ्यास संपवायचा, पुन्हा पहाटे उठून पुढचा अभ्यास करायचा. 10वीची एक्झाम झाली. आम्ही 10वीला सगळे मिळून 118 विद्यार्थी होतो. आमच्या गावात सेंटर नव्हतं. लातूर जिल्ह्यात एक चापोली नावाचं गाव आहे छोटं, त्या गावामध्ये आमचं सेंटर होतं. गाव फारच छोटं, सेंटर असेच काहीच कारण नाही आहे. त्या गावामध्ये आमची 10वीची एक्झाम झाली. 118 विद्यार्थी आम्ही 10वीला होतो. त्यात प्रॉपर माझ्या माकेगावचे आम्ही 10 जण होतो. मी 10वा, दुसरे 9 असे 10 जण आम्ही माकेगावचे प्रॉपर त्या शाळेमध्ये होतो. 13 गावची मुलं त्या शाळेत येत होती. 10वीची एक्झाम झाली आणि माकेगावच्या 10 जणांपैकी 9 जण नापास झाले. 9 जण नापास झाले. एकच पास झाला, ती सांगायची गरज नाही, तो मी पास झालो. मी नुसता पास नाही मित्र, माझ्या केंद्रात मी पहिला आलो. आणि तेव्हा एक आयुष्यात आणखी एक चांगली घटना घडली. माझी 10वी झाली तेव्हा पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे हा माझा मोठा भाऊ, तेव्हा त्यांचं MS ऑप्थॅल्मॉलॉजी डोळ्याचा विभाग पूर्ण झाला आणि ते अंबेजोगाईला लेक्चर म्हणून जॉईन झाले. एक वेगळा टर्न आमच्या फॅमिलीला, कुटुंबाला बसला. आणि दादाने ठरवलं की विठ्ठल हुशार आहे, त्याला आता शाहू कॉलेजमध्ये घालायचं. आणि म्हणून मी 11वी-12वी शाहूमध्ये राहिलो. मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय की संधीची गोष्ट कशी कामाला आली. 11वी-12वीमध्ये घासून कळतंय मी हुशार नाहीये म्हणून घासून. आता लेकर फार हुशार आहे तो सर. एकदा वाचल्याला पाठ होतं, आपल्याला एकदा वाचल्यास पाठ होत नाही, प्रामाणिकपणे सांगतो. घासून मिरिट आलो. तेव्हा ना 150 मुलं, मराठवाड्यामध्ये 150 मुलं, 8 जिल्ह्यात फक्त 150 मुलं मेडिकल लागायचे. एकही प्रायव्हेट मेडिकल कॉलेज नव्हतं. त्या 150 मध्ये मी होतो. आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादमध्ये माझा नंबर लागला. पण तेव्हा दादा अंबेजोगाईत होते आणि आमचा अख्खा कुटुंबाचा गाडा ह्या एकाच माणसाच्या पगारावर चालत होता सर्वच. त्याच्यामुळे दादाने ठरवलं की तेव्हा 2 बहिणी पण माझ्यासोबत होत्या शिकायला, की सगळेच लेकर एकत्र शिकावे, थोडा खर्च कमी होईल म्हणून दादाने ट्रान्सफर करून अंबेजोगाईला घेतलं. मी अंबेजोगाईमध्ये जॉईन झालो MBBSला. आणि अंबेजोगाईमध्ये आम्ही फर्स्ट इयर संपलं. त्यातली 20 मुलं, 50 मुलं अंबेजोगाईला फक्त, त्यातली 20 नापास झाले, 30च राहिले. त्या 30 मध्ये मी होतो.